Hello friends, how are you? Today we are going to learn the lesson His First Flight, written by Liam of Lardy. His first flight means त्याची पहिली झेप, त्याचं पहिलं उड्डाण. ओके. तर ह्या लेसनमध्ये तुम्हाला अतिशय सुंदररित्या एका सीगलचं, एका पक्ष्याचं, त्याच्या प्रयत्नांचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या प्रयत्नात त्याच्या आईवडिलांनी त्याला कशी मदत केली, कशी साथ दिली, हेही सुंदररित्या रंगवून सांगितलंय, सुंदररित्या त्याचं वर्णन केलेलं आहे. चला तर मग आपण वळूया आपल्या पाठाकडे. तर पाठाचं नाव आहे, आपल्या लेसनचं नाव आहे हिज फर्स्ट फ्लाइट. ओके, त्याची पहिली झेप. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. सीगल मीन्स, सीगल हा एक पक्षी आहे आणि त्याला मराठीत समुद्र पक्षी असे म्हणतात. ओके. तर द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. लेज म्हणजे अ नॅरो हॉरिझॉन्टल शेल्फ प्रोजेक्टिंग फ्रॉम अ वॉल. पण इथं त्याचा असा अर्थ आहे की एक खडकाचा भाग, खडकाचा साईडचा असा, कठड्याचा असा एक भाग, सुळके ज्याला म्हणतो आपण. आणि द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज, आणि त्या खडकावर, त्या खडकाच्या कोपऱ्याकडच्या एका भागावर हा सीगल एकटाच उभा होता. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. आणि त्याच्या आदल्याच दिवशी त्याचे जे काही दोन भाऊ आहेत आणि त्याची एक जी बहीण आहे ते उडून गेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. अफ्रेड मीन्स घाबरणे. आणि हा जो सीगल होता, हा जो यंग सीगल होता, त्या भावंडांमध्ये असलेला लहान असा समुद्र पक्षी, तो त्यांच्याबरोबर उडण्यासाठी किंवा उडण्यास घाबरत होता. समहाऊ व्हेन ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड. आणि कसं तरी थोडी हिंमत एकवटून त्याने थोडी धाव घेतली पुढे त्या खडकावरनं, टू द ब्रिंक ऑफ द लेज. इथे ब्रिंक म्हणजे द एज ऑफ अ स्टीप प्लेस, म्हणजे त्या खडकाचा, त्या कठड्याचा एक साईडचा भाग. आणि त्या कठड्यावरनं त्याने थोडा प्रयत्न करून, थोडं धावण्याचा, थोडी हिंमत करून त्याने धावण्याचा प्रयत्न केला. आणि धावता धावता काय करणार होता तो, अँड अटेम्प्टेड, प्रयत्न करणार होता, प्रयत्न केला होता, टू फ्लॅप हिज विंग्स ही बिकेम अफ्रेड. आणि त्याने थोडंसं रन करत, थोडंसं धावत उडण्याचा प्रयत्न केला आणि नेमकं त्याच वेळेस तो परत घाबरला. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन बिनीथ. आणि आपल्याला माहिती खाली काय होता, हे खडक वगैरे कुठे होते, तर समुद्राच्या काठाला, साईडला. आणि द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन बिनीथ. आणि आपल्याला माहितीच आहे की हा सी, हा समुद्र कसा आहे, तर ग्रेट एक्सपान्स म्हणजे, एक्सपान्स म्हणजे त्याचा जो विस्तार आहे तो खूप मोठा आहे. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. आपल्याला माहितीच आहे की तो समुद्राचा भाग मोठ्या प्रमाणावर पसरलेला होता, म्हणजे खाली अथांग असा पसरलेला समुद्र होता आणि समोर मैलोन मैल दूर जाणारा असा रस्ता त्याला दिसत होता. ओके. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वूड नेवर सपोर्ट हिम. आणि सर्टन्टी म्हणजे त्याला थोडी शक्यता जाणवत होती, त्याला खात्री होती की त्याचे जे विंग्स आहेत, त्याचे जे पंख आहेत, वूड नेवर सपोर्ट हिम, त्याला उडण्यास मदत करणार नाहीत. त्याला थोडीशी मनातून भीती होती. सो ही बेंट हिज हेड, आणि त्याने त्याची मान झुकवली. अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज. आणि परत त्याचं त्या लेजच्या खाली जे काही होल होतं, ज्याच्यात ते राहत असतील, तर तिथे तो परत गेला. व्हेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. ओके. तो म्हणजे रात्री ते त्या खडकाच्या खाली, त्या लेजच्या खाली ते झोपत असत. आणि हा जो सीगल आहे, यंग सीगल, परत त्या खडकाच्या खाली त्या होलमध्ये गेला. इवन वेन ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज लिटल सिस्टर whose wings were far shorter than his own. आणि त्याचे जे काही ब्रदर आणि सिस्टर होते, त्यांचे जे विंग्स होते, whose wings were far shorter, थोडे छोटे होते, than his own, ह्या यंग सीगलच्या
विंग्सच्या मानाने, त्याच्या पंखांच्या मानाने त्याचे जे भाऊ आणि बहीण होते त्यांचे विंग्स कसे होते तर छोटे होते, शॉर्ट होते. म्हणजेच ह्या सीगलचे विंग्स त्यांच्यापेक्षा मोठे होते. रॅन टू द ब्रिंक. आणि हे जे काही यंग सीगलचे भाऊ बहीण आहेत ते काय केलं त्यांनी, रॅन टू द ब्रिंक. ब्रिंक म्हणजे काय, द एज ऑफ अ स्टीप प्लेस. मी तुम्हाला मागे तेव्हा सांगितलंच की एक त्या खडकाचा भाग, त्या सुळक्याचा भाग, ते तिथं गेले. रॅन टू द ब्रिंक. त्या ब्रिंकवरनं त्यांनी धाव घेतली आणि हळूहळू त्यांचे पंख ते फळफळ करायला त्यांनी सुरुवात केली. फ्लॅप देअर विंग्स अँड फ्ल्यू अवे. आणि लांब असे उडून गेले. ही फेल्ड अ मस्टर अप करेज टू टेक दॅट प्लंज. बट, परंतु हा जो सीगल होता तो काय झाला, फेल झाला. टू मस्टर अप करेज. म्हणजे मस्टर अप करेज मीन्स टू गॅदर करेज. जे काही हिम्मत एकवटावी लागते, तर त्या हिम्मत गोळा करण्यासाठी तो काय झाला, अपयशी ठरला. ही फेल टू मस्टर अप करेज. ही फेल टू गॅदर हिज करेज टू टेक दॅट प्लंज, टू टेक दॅट फ्लाइट. प्लंज मीन्स फ्लाइट. विच ॲपियर टू हिम डेस्परेट. आणि त्याला त्याच्याविषयी खात्री नव्हती. म्हणजे तो निराश होता की मी उडू शकत नाही असं त्याला स्वतःला वाटत होतं. आणि तो जरी कितीही प्रयत्न करत होता किंवा प्रयत्नांच्याच अगोदर त्याने काय केलं होतं की माझ्याकडनं हे होणं शक्य नाही, म्हणजे निराश झाला होता त्याच्या मनातून. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली. आणि मग हा सीगल परत गेल्यावर त्याचे जे फादर आणि मदर आहेत ते परत आले होते त्याला बोलवत. कॉलिंग टू हिम श्रीली. श्रीली मीन्स इन अ लाऊड हार्श व्हॉइस. म्हणजे कर्कश असा आवाज, हार्श असा व्हॉइस काढत त्याचे आई वडील त्याला परत बोलवत होते. अपब्रेडिंग हिम. अपब्रेडिंग हिम मीन्स दे वेअर स्कोल्डिंग हिम. त्याला ते बोलत होते की तू उडत नाहीये किंवा तू प्रयत्न करत नाहीये. आपल्याला सुद्धा आपले आई वडील काही वेळेस सांगतात ना, जर आपण एखादं काम करत असतो आणि आपण मनापासून जर प्रयत्न करत नसू तर ते आपल्याला त्या कामामध्ये सक्सेस मिळत नाही. तर अशा वेळेस आपले आई वडील आपल्याला प्रोत्साहन देतात. त्याचप्रमाणे त्याच्या आई वडील सुद्धा त्याला रागवून असो किंवा थोडंसं व्यवस्थित बोलून असो किंवा स्कोल्डिंग करून असो, मनातून राग व्यक्त करत असो, तर ते त्याला सांगत होते आणि त्याला बोलवत होते. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार्व. त्याला घाबरवत होते ते. तर काय सांगत होते ते त्याचे आई वडील, सीगलचे आई वडील, लेट हिम स्टार्व. स्टार्व मीन्स भुकेला. तर चला आपण याला काय करू म्हणे, आज इथंच भुकेलं राहू देऊ. ऑन हिज लेज अनलेस ही फ्ल्यू अवे. हा जर इथून उडला नाही, याने जर उडण्याचे प्रयत्न केले नाहीत, तर आपण याला काय करू, आज उपाशी ठेवूयात. म्हणजे पहा, म्हणजे त्याच्या आईवडिलांना असं वाटत होतं की माझ्या ह्या इतर मुलांप्रमाणे देखील या सीगलने, या यंग सीगलने, म्हणजे त्यांच्या या पक्षीने, त्यांच्या पिलूने उडणं शिकायला पाहिजे. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. पण या सीगलला भीतीमुळे, त्याला वाटत असणाऱ्या भीतीमुळे, निराशेमुळे, फॉर द लाईफ ऑफ हिम, त्याला असं वाटत होतं की जर मी उडलो, मी जर पडलो, असं त्याच्या जीवनाविषयी त्याला भीती वाटत होती. आणि म्हणून तो एवढासाही त्या जागेवरनं हलला नाही. ही कुड नॉट मूव्ह. दॅट वॉज 24 hours ॲगो. आणि ह्या ज्या काही गोष्टी आपण, हा जो एक पॅरेग्राफ पाहिला त्याच्यातल्या ह्या ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या 24 तासांच्या अगोदरच्या आहेत. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. आणि त्यावेळपासून त्याच्याजवळ कोणीही आलं नाही. द डे बिफोर ऑल डे लाँग. आणि मग त्या आदल्या दिवसाच्या ऑल डे लाँग, पूर्ण दिवसभर, ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. आणि मग या सीगलने काय केलं, तर त्याने त्या पूर्ण दिवसभर, त्या 24 तासांमध्ये त्याने निरीक्षण केलं की त्याचे जे पॅरेंट्स आहेत ते कशा पद्धतीने त्याच्या भावाला, बहिणीला
परफेक्ट करतायत, कशा प्रकारे ट्रेनिंग देत आहेत उडण्याचं. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाइट, कशा पद्धतीने झेप घ्यावी, कशा पद्धतीने उडावे. त्याचबरोबर टीचिंग देम हाऊ टू स्कीम. स्कीम मीन्स मूव लाईटली जस्ट अबोव अ सरफेस, म्हणजे हळूहळू त्या सरफेसवर, इथं सरफेस कशाचा असणार आहे तर समुद्राचा, त्या सरफेसवर हळूहळू कशा पद्धतीने हालचाल करावी किंवा पुढे चलावं, मूव करावं, हालचाल करावी. स्कीम द वेव्स, त्या लाटांमध्ये. अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश, आणि अजून काय शिकवता येत ते तर हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. फिश हे त्यांचं खाद्य आहे, सीगलचं खाद्य फिश असल्या कारणाने आपण कशा प्रकारे पाण्यात डाईव्ह मारून त्या फिशला पकडायचं आणि खायचं, हे सुद्धा सीगलचे आईवडील ट्रेनिंग देत होते किंवा त्यांना शिकवत होते, सीगलच्या भावा बहिणीला. He had in fact seen his older brother catch him first herring and devour it. मग त्याने पाहिलं की त्याचा जो ओल्डर ब्रदर आहे, म्हणजे हा जो मोठा भाऊ आहे, त्याने कशा प्रकारे ती हेरिंग हा एक फिशचा टाईप आहे, तर कशा पद्धतीने ते फिश पकडलं अँड डिवर इट. अँड डिवर मीन्स इट हंग्रीली, इट अप हंग्रीली. कशा पद्धतीने त्याने असं पटापटा ते गिळलं, खाल्लं. स्टँडिंग ऑन अ रॉक व्हाईल हिज पॅरेंट्स सर्कल अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल. आणि हा जो त्याचा एल्डर ब्रदर होता, तो फिश पकडून त्याने खाल्लं, गिळलं, आणि त्याचे जे आई वडील होते, पॅरेंट्स होते, ते त्याच्या अवतीभोवती सर्कल करून काय करत होते तर सर्कल अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल. कॅकल मीन्स अटर अ श्रील क्राय, मीन्स कलकल करत होते, आवाज करत होते. म्हणजे त्यांना एक प्रकारे अभिमान वाटत होता त्यांच्या या एल्डर सणविषयी, मुलाविषयी, की चला याने आज फिश पकडलंय, म्हणजे स्वतः तो आता उडण्यास पण त्याच्यात सामर्थ्य आलंय उडण्याचं पण, आणि स्वतः शिकार करून आपला उदरनिर्वाह करण्याचा सुद्धा हा शिकलाय. ह्या गोष्टीचा त्याला आनंद झाला, त्यांच्या पॅरेंट्सला आनंद झाला. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन हिज बिग प्लॅट्यू midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. Cowardice means lack of courage to face danger, म्हणजे भित्रेपणा. cowardice means तर त्या पठारावर, त्या प्लॅट्यूवर, मिडवे डाऊन द ऑपोजिट क्लिफ, टॉन्टिंग हिम. आणि हे जे काही त्याचे आई वडील होते, त्याचे जे भाऊ बहीण होते, ते ह्या यंग सीगलला ते टॉन्टिंग करत होते. म्हणजेच की अशा नाही तर अशा पद्धतीने रागात येऊन जर आम्ही याला बोललो तर हा निदान थोडाफार उडण्याचा तरी प्रयत्न करेल, असं त्यांना वाटत होतं. म्हणून ते सगळे त्याला टॉन्टिंग करून, त्याला चिडून, भित्रा असं म्हणून त्याला त्याच्या अवतीभोवती ते फिरत होते. त्याची ही होल फॅमिली, या यंग सीगलची होल फॅमिली, संपूर्ण फॅमिली. ओके. देन द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय, blazing on his ledge that faced the south. The sun was now ascending the sky. Ascending the sky म्हणजे तो सन आहे, जो सूर्य आहे, तो आकाशामध्ये वर येऊ लागला होता. आणि ब्लेझिंग ऑन हिज लेज, आणि त्याचं जे लेज आहे, ज्याच्यावर तो सीगल होता, तो लेज काय करत होता, तो सन ब्लेझिंग करत होता. शायनिंग ब्राईटली देअर, दॅट सन वॉज शायनिंग ब्राईटली. दॅट फेस द साऊथ, आणि जो काही तो लेज होता, तो दक्षिणेकडे तोंड असलेला त्याचा खडक या शायनिंग सनने, या प्रकाशाने उजळून निघालेला होता. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. आणि हा जो सीगल होता, त्याला आता काय जाणू लागली होती, ही फेल्ट द हीट, उष्णता जाणू लागली होती. कारण ही हॅड नॉट इटन, त्याने काहीच खाल्लेले नव्हते,
सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. आणि आदल्या रात्रीपासून त्याने काहीच खाल्लेले नव्हते, म्हणून त्याला थोड्याफार प्रमाणात का असेना त्या लेजवर उष्णता जाणवू लागली होती. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज. हळूच तो त्या खडकाच्या टोकापाशी आला. अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. आणि एका पायावर उभा राहिला आणि जो त्याचा दुसरा लेग होता, दुसरा पाय होता, तर त्याने कुठे लपवला होता? हिडन अंडर हिज विंग. त्याच्या एका पंखाखाली दुसरा पाय त्याने लपवला होता. ही क्लोज वन आय. एक डोळा मिटला. देन द अदर. आणि हळूच त्याने दुसराही डोळा मिटला. अँड प्रिटेंड मीन्स ढोंग करणे. टू बी फॉलिंग अस्लीप. आणि असं दाखवत होता त्याच्या भावा बहिणीला, त्याच्या पॅरेंट्सला, की तो झोपी गेला आहे. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तरीसुद्धा त्याच्या पॅरेंट्सने, त्याच्या भावा बहिणींनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही. ही सॉ हिज 2 brothers and his sister lying on the plateau, dozing with their heads sunk into their necks. त्याने काय पाहिलं मग? तर त्याचे दोघे भाऊ आणि बहीण डोकी मानेत खुपसून त्या पठारावर डुलक्या खात पडली होती. आणि त्याचे वडील, his father was preening the feathers on his white back. Preening means making an effort to clean feathers with the beak. त्याचे जे काही त्यांचे पंख होते, त्या पंखांना क्लीन करण्याचा प्रयत्न करत होते चोचीने. बीक मीन्स चोच. ओके, तर त्या सीगलचे जे फादर होते वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. पण आपल्याला माहिती आहे की आई कशी असते? मायाळू असते. आणि म्हणून फक्त या ज्या सीगलची आई होती ती त्याच्याकडे पाहत होती, त्या सीगलकडे पाहत होती, कारण तिला माहिती होतं की आदल्या रात्रीपासून या यंग सीगलने काहीच खाल्लेलं नाही आणि आपणही त्याला कोणतेच अन्न आणून दिले नाही, हे त्या आईला माहिती होतं, म्हणून ती त्याच्याकडे पाहत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन द लिटल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू. आणि मग त्या पठारावरच्या एका उंच वट्यावर आपली पांढरी शुभ्र छाती पुढे काढून ती उभी होती. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. नाव अँड अगेन. आणि पुन्हा शी टोअर अ पीस ऑफ फिश. टिअरचा भूतकाळ टोअर. टिअर म्हणजे फाडणे किंवा तोडणे. ॲट अ पीस ऑफ फिश. एका फिशचा, एका माशाचा तुकडा तिने तोडला. दॅट ले ॲट हर फीट अँड देन स्क्रॅप इच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. मग काय केलं तिने? तर पुन्हा आपल्या पायाशी पडलेला तो जो माशाचा तुकडा होता ती फाडायची आणि मग आपली जी चोच आहे ती त्या खडकावर, ती उभ्या असलेल्या त्या खडकावर सर्व बाजूने घासत होती. ओके, मग द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. आणि साईट म्हणजे दृश्य. आणि हा जो सीगल आहे त्याला ते दिसत होतं की आपल्या आईजवळ काय आहे? तर एक फिशचा तुकडा आहे आणि त्या तुकड्याला ती फाडते, तोडते आणि परत तिची जी चोच आहे त्या उभ्या असलेल्या खडकावरती घासत होती. आणि हे दृश्य पाहून हा सीगल मॅडन हिम मीन्स द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. आता त्याला भूक लागलेली असल्या कारणाने त्याने हे अन्न पाहून, एक आपण म्हणतो ना की भूक लागल्यावर आपल्याला ते केव्हा आपल्या पोटात जाईल असं त्याला वाटत होतं. एक खुळावल्यासारखा तो करत होता. हाऊ ही लव्ह टू टिअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू व्हीट इट. व्हीट मीन्स शार्पन, तेज करणे, धारदार करणे. मग ते अन्न पाहून तो सीगल खुळावला, वेडावला. अँड अशा प्रकारे
जे अन्न फाडून चोच पुन्हा पुन्हा घासून धारदार करायला त्याला फारच आवडायचं. आणि काय दृश्य दिसलं त्याला तर त्याची आई अगदी तसंच त्या फिशच्या तुकड्याला फाडून परत परत तिची चोच त्या खडकावर घासत होती. ओके.